कल्याणम् आरोग्यं धनसम्पदः शुभं कुरु त्वं कल्याणम् आरोग्यं धनसम्पदः शत्रुबुद्धिविनाशाय दीपज्योतिर्नमोऽस्तुते दीपज्योतिर्नमोऽस्तुते दीपज्योतिर्परब्रह्म दीपज्योतिर्जनार्दनः दीपज्योतिर्परब्रह्म दीपज्योतिर्जनार्दनः दीपो हरतु मे पापम् सन्ध्यादीपनमोऽस्तुते ओ दीपब्रह्मरूपस्त्वं ज्योतिषां प्रभुरव्ययः ओ दीपब्रह्मरूपस्त्वं ज्योतिषां प्रभुरव्ययः आरोग्यं देहि पुत्रांश्च मतिं स्वच्छां हि मे सदा रवेरस्तं समारभ्य यावत् सूर्योदयो भवेत् रवेरस्तं समारभ्य यावत् सूर्योदयो भवेत् यस्य तिष्ठे गृहे दीपः तस्य नास्ति दरिद्रता शुभं कुरु त्वं कल्याणम् आरोग्यं धनसम्पदः शुभं कुरु त्वं कल्याणम् आरोग्यं धनसम्पदः। यात फरक आहे फक्त वेलांटीचा, एक जन्म देते तर दुसरी कुशीत घेते। अशा या माती आणि मातेच्या पवित्र स्मृतीस अभिवादन करून या विशेष अशा सोहळ्यात मी आपल्या सर्वांचं स्वागत करते। स्वागतम स्वागतम सुस्वागतम। विसरा साऱ्या आसवांना, विसरा साऱ्या वेदना, विसरा सारे धर्मपंथ आणि त्यांच्या वल्गना। या घडीला बांधवांनो हीच हृदयी भावना, या जपूया अभिमानाने संस्कृतीच्या पाऊल खुणा। श्रावण महिना म्हटला की सणांची रेलचेल, आनंदाचे उत्साहाचे भरते आलेला हा काळ। म्हणूनच या श्रावण उत्सवास आपण सुरुवात करतो आहे। आजच्या या श्रावण उत्सवामध्ये सुंदर असे समूह नृत्य आणि फॅशन शो स्पर्धेचे आयोजन केलेले आहे। या ऋतूमध्ये बरेचसे सण येतात आणि या सणांना साजरे करण्याकरता आज आपण इथे सगळे आलेलो आहोत। खऱ्या अर्थानं हा श्रावणांचा, हा तुमचा सगळ्यांचा उत्सवाचा सण आहे आणि या उत्सवाच्या सणात सर्वप्रथम मी आमंत्रित करतो नृत्य करण्यासाठी जोरदार टाळ्यांच्या गजराने स्वागत झाले पाहिजे समीक्षा। से भी कहता कि अपनी आग बुझा के करे, अगर उससे बातें हैं करनी तो नजर झुका के करे। ओए सूरज से भी कह दो अपनी आग बुझा के करे, अगर उससे बातें करनी है तो नजर झुका के करे। मोहब्बत जानी की पूरी ख्वाहिश की जाए, मोहब्बत जानी की पूरी ख्वाहिश की जाए, ख्वाहिश की जाए। ऐ खुदा तू बोल दे तेरे बादलों को, खुदा तू बोल दे तेरे बादलों को, मेरा यार हंस रहा है बारिश की जाए, यार हंस रहा है बारिश की जाए। पुण्याचं काय पुण्याचं काय या म्हटलं एकदा जोरदार टाळाचा। थँक्यू। आम्ही अशा लोकांसाठी इव्हेंट करतो ज्या घरी नेहमी सतत आपल्या नवऱ्यासाठी परिवारासाठी राबत असतात।
24 तास काम करत असतात, भांडी धुणी स्वयंपाक पाणी या सगळ्या स्त्रिया करत असतात. आम्ही अशा स्त्रियांसाठी कार्यक्रम घेतो ज्यांना कधीही स्टेजवर उभं होता येत नाही. प्रोफेशनल लोकांचे खूप कार्यक्रम केलेत, येतात, बक्षिसं घेतात, बक्षिसासाठी भांडतात आणि चालले जातात. पण आम्ही अशा लोकांना संधी देतो जे आपल्या घरी आपल्या परिवारासाठी काम करतात. आणि म्हणून एक दिवस अशा महिलांसाठी आम्ही काम करतो ज्याच्यातून त्या महिलांना आम्हाला सन्मान देता आला पाहिजे. थँक्यू सो मच. वाजवत तर बाकीचे कशाला वाजवतील? क्या बात आहे. मजा आली का मॅडम? मॅडमला खूप मजा आली. त्यांना बक्षीस नाही दिलं तरी चालते आता. आणि एक कोणी विनर नसतो आणि कोणी हारणारं नसतं. आम्ही प्रत्येकांना बक्षीस देतो, प्रत्येकांना सन्मानित करतो. त्याचं कारण असं आहे की ह्या सगळ्या व्यावसायिक नाही आहे. ह्या सगळ्या आम्ही मुद्दाम व्यावसायिक लोकांना स्पर्धेत सहभागच होऊ देत नाही. त्या सगळ्या घरी काम करणाऱ्या, घरी मेहनत करणाऱ्या आहे. आणि एवढं त्याच्यातून वेळ काढून असे सुंदर सुंदर डान्स करतात. आणि तुम्ही खूप गोड दिसतात, खूप सुंदर दिसतात. तुमच्यासाठी 2 ओळी मला आठवत आहेत की तुला दुरून पाहावं कधी झुरून पाहावं. बंद करू का? की तुला दुरून पाहावं कधी झुरून पाहावं, तुझ्या डोळ्यातलं रूप हाती धरून पाहावं. मॅडम बरोबर नाही का? की तुला दुरून पाहावं कधी झुरून पाहावं,
तुझ्या डोळ्यातलं रूप हाती धरून पाहावं, तुझा देह चंदनाचा तुझी चांदण्याची काया, तुझा देह चंदनाचा तुझी चांदण्याची काया, तुझा पदर उडत जणू आभाळाची छाया, तुझा पदर उडत जणू आभाळाची छाया, तुझ्या रूपाचा दरारा जणू नागिन चालली, तुझ्या रूपाचा दरारा जणू नागिन चालली, सारं शहराला राणं जशी वाघीनं चालली, सारं शहराला राणं जशी वाघीनं चालली. आणि हा शेर मी सगळ्याच कार्यक्रमात म्हणत असतो, त्याच्यामुळे पर्सनली घेऊ नका. थँक्यू सो मच. जोरदार टाळ्या. छम छम नाचो, छम छम नाचो.
खूप कामाची असते. ज्यांचे लग्न नाही झाले त्यांना विचारा छत्रीचे काय काय फायदे असतात. थँक्यू मॅम. थँक्यू. आरती खंडाळे मॅडम तयार राहतील. चूड़ी जो खंडी की हाथ में, चूड़ी जो खंडी की हाथ में, चूड़ी जो खंडी की हाथ में, याद पिया पिया रे लगी, हाय भीगी भीगी रात में, याद पिया पिया रे लगी, हाय भीगी भीगी रात में, चूड़ी जो खंडी की हाथ में. ठंडी ठंडी पवन चली, तन तन के हाया लगे, ठंडी ठंडी पवन चली, तन तन के हाया लगे, तेरे प्यार की चिंगारी अंग अंग पे हाय नींद चली, रिम झिम सी बरसात में, रिम झिम सी बरसात में, रिम झिम सी बरसात में, याद पिया पिया रे लगी, हाय भीगी भीगी रात में, याद पिया पिया रे लगी, हाय भीगी भीगी रात में, चूड़ी जो खंडी की हाथ में, बाबा मैं कोयल बोले गए देखो, मोर भरी रात है. अब के बरस हाय सावन जान मेरी गए, अब के बरस हाय सावन जान मेरी गए, धक धक मोरा जिया करे, तब से चुनर जब उड़ जाए, बोले जो कोयल बाग में, बोले जो कोयल बाग में, बोले जो कोयल बाग में, याद पिया पिया रे लगी, हाय भीगी भीगी रात में, याद पिया पिया रे लगी, हाय भीगी भीगी रात में, याद पिया पिया रे लगी, हाय भीगी भीगी रात में, याद पिया पिया रे लगी, हाय भीगी भीगी रात में. इथं नाही का पियार दाखव. बढिया. थँक्यू. एकदा पियासाठी जोरदार टाळ्या होत्या. अच्छा. खूप सुंदर डान्स केलाय मॅडम तुम्ही. खूप खूप धन्यवाद. तुम्हाला बाळ पण आहे छोटं.
बाळ पण आहे ना छोटं? किती वर्षाचं आहे? 5 वर्षाचा. एकदा जोरदार टाळ्यांच्यासाठी झाल्या पाहिजे. थँक्यू साहेब. तेरी काली आँखों से जिंद मेरी जागे, धड़कन से तेज बारूं सपनों से आगे। अब जान उठ जाए ये जहां छूट जाए, संग प्यार रहे मैं रहूं ना रहूं। खूप दिवसाआधी सिंपल घरी डान्स करायच्या मुलीसोबत. मुलगी शिकत असते डान्स वगैरे. मुलगी डान्स करते म्हणून तिच्यासोबत जावं म्हणून त्या पण स्वतः घरच्या घरी आपल्या नाचायला लागल्या. आणि खूप प्रोग्रेस आहे तुमच्यामध्ये. मी त्यावेळेस एकदा जोरदार ट्रॅक खरंच झाल्या पाहिजे. म्हणजे सलाम आहे अशा लोकांना. क्लासेस वगैरेचं मला माहिती नाही ते, पण मुलीसाठी त्या करतात. मुलींना शिकवण्यासाठी, तिला मोठं करण्यासाठी त्या स्वतः डान्स शिकल्यात पाहून पाहून आणि स्वतः करतात. जोरदार टाळ्या बाकी आहे. की नेहमी तुमच्यासारख्या लोकांना बघितलं की मला आठवते की वो बाज की असली उडान बाकी के, वो बाज की असली उडान बाकी है कि पर्वतों का अभी रंगना बाकी है. वो बाज की असली उड़ान बाकी है, वो पर्वतों का रंगना बाकी है. अरे हमने तो नापी है अभी मुट्ठी भर जमीन, हमने तो नापी है अभी मुट्ठी भर जमीन, अभी तो सारा आसमान बाकी है, अभी तो सारा आसमान बाकी है. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे यांच्यासाठी. यानंतर शेवटचा स्पर्धा घेऊन येतो आपण या एकल नृत्य स्पर्धेचा. तेजस्वी रोगिनवार आणि गाण्याचं नाव आहे ये हसी वादिया ये खुलास. तेरे होठों पे है हुस्न की बिजली, तेरे गालों पे है जुल्फ की बदली.
Come now, follow my lead. Come now, follow my lead. सन्मान करतोय आम्ही. आणि नेत्रा इंदुवल मॅडम बद्दल सांगायचं तर आमची आणि त्यांची बरीच जुनी ओळख आहे. साधारणतः 10 वर्ष होत आहे आम्हाला एकमेकांसोबत काम करतो, एकमेकांसोबत बरेच इव्हेंट केले. पण वैयक्तिकरित्या आता त्या स्वतः इव्हेंट घ्यायला लागल्यात. गेल्या 2 वर्षात त्यांनी वैयक्तिक स्वतःच्या जबाबदारीवर एक स्त्री असून म्हणजे आम्ही जशी इव्हेंट घेतो त्याच्यापेक्षा चांगले इव्हेंट मॅडम घ्यायला लागले. जोरदार टाळ्यांच्यासाठी झाल्या पाहिजे. आणि यांची जी ही नेत्रकमल संघटना आहे या संघटनेसाठी मला एवढं सांगा वाटतं की नेत्रकमल बौद्धिस्ट संस्थेचा आता नवीन रजिस्टर नंबरसुद्धा आलेला आहे, GST नंबरसुद्धा आलेला आहे. आणि सामाजिक क्षेत्रात ह्या अशाच पुढे कार्य करत राहील असं मला वाटतं. एकदा जोरदार टाळ्या नेत्रा मॅडमसाठी झाल्या पाहिजे. आणि खऱ्या अर्थानं हा पूल ते ओढून काढतात. त्यांना काही फरक पडत नाही की आमच्याकडे किती कंटेस्टंट्स येतात, त्यांना काही फरक पडत नाही आमच्याकडे किती लोक काम करायला बघायला येतात, त्यांना काही फरक पडत नाही की कोण आम्हाला मदत करते कोण करत नाही. पण प्रामाणिकपणा कोणासाठी काहीतरी करावं या उद्देशाने ते काम करत असतात. म्हणून एकदा जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी झाल्या पाहिजे. की म्हणून मला त्यांच्यासाठी मला वाटतं की हौसलों में ऊंची उड़ान और दिल में सारा जहां रखते हैं. हौसलों में ऊंची उड़ान और दिल में सारा जहां रखते हैं. नेत्र कमल वाले सिर्फ चंद्रपुर नहीं, अरे आंखों में सारा हिंदुस्तान रखते हैं, आंखों में सारा हिंदुस्तान रखते हैं. थँक्यू सो मच नेत्रा मॅडम. असेच कार्यक्रम करत राहा, अशाच नवीन कलावंतांना स्टेज देत राहा, असेच नवीन लोकांना स्टेज द्या, बक्षिसं द्या, आम्हाला पण बोलवत जा. असं बरं वाटतं जरा घरी आल्यासारखं. घरचा कार्यक्रम म्हणून आहे, मी बऱ्याच कार्यक्रमामध्ये जातो पण इथे आल्यानंतर हा माझ्या घरचा कार्यक्रम वाटतो. त्यामुळे मी कितीही कार्यक्रम असले ते कॅन्सल करून इथे येतो पहिल्यांदा. कारण ते तुमच्या सगळ्यांचं प्रेम आहे, तुमच्या सगळ्यांची जी प्रेमाने मारलेली हाक आहे त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. नेत्रा मॅडम आणि त्यांची संपूर्ण टीम, नावं आता घेता येणार नाही, बरेच लोक इथे बसलेले आहेत. पाटील मॅडम आहे, नगराळे मॅडम आहे, आणखी त्यांची टीम इकडे बॅकस्टेज काम करत आहे. सगळे लोक आहेत, त्या सगळ्या लोकांनी जी ही केली मेहनत केली त्यासाठी त्यांची खूप खूप धन्यवाद. कमी लोक आले बघायला आलेत याची अजिबात विचार करू नका. कमी आले पण दर्दी आले हे खूप महत्त्वाचं आहे. आणि या कमी लोकांमध्ये आपण कार्यक्रम चांगला केला. खूप खूप धन्यवाद. नाही तर कचरा येऊन जातोय आणि काही अर्थ राहत नाही, त्याला काही अर्थ नाही. आणि एकदा जोरदार टाळ्या. आम्ही सगळे तुमच्या पाठीशी असत आहोत. थँक्यू. लोक कमी आले तरी चालेल पण इतका आनंद झालेला आहे की छान व्यवस्थितपणे कार्यक्रम सुरू आहे. लोक भरून असलेला जरी स्टेज असला आणि कार्यक्रम व्यवस्थित नाही झाला त्याला व्हॅल्यूच नसते. आणि मी जेव्हा हा प्रोग्राम घेते तो प्रोग्राम प्रत्येक स्त्रीजवळ काही ना काही टॅलेंट असतो तर त्या स्त्रीला स्टेज मिळत नाही.
आणि स्टेज मिळाला तर तिच्यासोबत न्याय होत नाही. कारण आमच्या चंद्रपूरमध्ये असे भरपूर प्रोग्राम होतात, पण कुठेतरी त्या स्त्रियांना न्याय खरंच नाही मिळत. ती माझी आहे, ती माझी आहे असेच नंबर देत असतात. त्याच्यामुळे मला इतके फोन आले होते की मॅडम तुमच्या प्रोग्राममध्ये असं होत नाही. तर मी म्हटलं कमी का होणार, पण मी हा प्रोग्राम घेणारच. कारण रोजचे प्रोग्राम चालू आहे आणि आज तर कितीतरी ठिकाणी प्रोग्राम आहे. मला काही जणांनी म्हटलं की डेट चेंज करा, पण मी नाही चेंज केली. मला काही लेणं देणं नाही 10 झाले काय 4 झाले काय 5 झाले काय. पण बायकांना जेव्हा नाचायची आवड असते किंवा फॅशन शो करायची आवड असते तर ती त्यांना असं वाटते की त्या दिवशी झालं असतं तर बरं झालं असतं, मला सुट्टी होती. हा त्यांचा विषय असतो. मला तर रोजच मी केव्हाही घेऊ शकते, पण आपण त्यांच्यासाठी पण जगलो पाहिजे. स्वतःसाठी पण जगायचं आणि दुसऱ्यासाठी पण. त्यालाच म्हणतात सामाजिक सेवा. माझ्या मते तरी मी मानते की जेव्हा जेव्हा मी लोकांची सेवा करते की काही नाही काही प्रोग्राम घेऊन म्हणा की किंवा कोणाला काही मदत पाहिजे हॉस्पिटलची असू द्या किंवा कुठे काही घरची काही आर्थिक परिस्थिती चांगली नसेल किंवा काही ठिकाणी कोणाचं काही हॉस्पिटलमध्ये काही डेट झालेली असेल तिथेसुद्धा मी माझा इव्हेंट असूनसुद्धा मी त्यांनासुद्धा वेळ दिला आणि दिवसभर राहून त्यांच्या घरी जाऊन तिथे मदतही केली आणि त्यांना एवढंही सांगितलं दवाखान्याचा खर्च ते देऊ शकत नाही आहेत कारण कमवणारं त्यांच्या घरी कोणीच नाही. तर मी त्यांना आश्वासन दिलं की कुठून तरी काहीतरी करून देणार, कारण अजूनही दवाखान्याचं बिल पेड झालेलं नाही आहे. त्यासाठी सुद्धा माझी धडपड चालूच आहे, तर तीसुद्धा पूर्ण होईल. त्याच्यामध्येच मला समाधान होते आणि मी असेच प्रोग्राम घेत राहणार. मी कोणाला भिणारी नाही आहे आणि कधी भिणार पण नाही. कोणी मला लाख म्हणेल की तू प्रोग्राम घेऊ नको तर मी डाळ घेऊन दाखवणार. अशी नेत्रा इंगुलवार आहे. तर त्यांना धमक्या खूप दिल्या की मला हे नका घेऊ ते नका घेऊ, माझ्यासोबत घे तुझ्यासोबत घे, पण नाही. माझी संस्था आहे, मी मेन आहे, माझी टीम आहे आणि मी घेणार आणि करणार. दर वर्षातून एक प्रोग्राम जरूर घेणार आणि प्रत्येकाला स्टेज मिळेल. गरीब असो श्रीमंत असो सर्वांसोबत न्याय सारखाच. आज आपल्याकडे बल्लारपूरचे आलेले आहे, चामोर्शीचे आलेले आहे, चंद्रपूरचे आलेले आहे. अजून काय पाहिजे. इतक्या लांबून लांबून जेव्हा आपल्या प्रोग्रामला येतात तर तेही खूप मोठं माझ्यासाठी खूप मोठे ते बोल आहेत आणि माझ्यासाठी खूप म्हणजे खूपच मोठेपणा असं मला वाटते की एवढ्या लांबून जेव्हा आपल्यावर प्रेम करतात लोक तर तो हा एक आशीर्वादच आहे की कुठेतरी त्यांना न्याय मिळत आहे. म्हणूनच एवढे लोक येऊन राहिलेले आहेत. मला कोणत्या गेस्टची काही गरज नाही पडत. त्यांना आपण बोलवावं वाटते म्हणून बोलवतो. काही मंत्री संत्री मला चुनावमध्ये उभं राहायचं नाही आहे, पण चला आपल्या इथे आहेत म्हणून. नाहीतर माझे भाऊसाहेब आहेत रॉयल हॉटेल आणि रॉयल हॉटेलचे मालक पंकज धर्मेंद्र पाटील, योगिता पाटील हे जरी आले माझ्यासाठी तरी खूप आहे. आणि माझ्या मैत्रिणी सुषमा नगराडे आणखी अशा खूप साऱ्या आहेत आणि माझे जजमेंट आणि फॅशन शोचे पण जज. तर असे आणि आपण प्रेक्षक मेन म्हणजे प्रेक्षकच असतो. धन्यवाद तुम्ही सर्व आले इथे आणि कार्यक्रमाला खूप सुंदर अशी रूपरेषा आली तुमच्या सर्वांमुळे. पुन्हा एकदा मी तुमचे धन्यवाद करते. आणि जेवढेही आता ग्रुप डॅन्स आहे, फॅशन शो आहे आणि सोलो डॅन्स आहे तेवढे 1 तासामध्ये आपला प्रोग्राम संपतो. आणि त्या करणं त्याची मेहनत असते आणि ती मेहनत मॅडम करतात. असो चला भावनिक झालं आता मॅडम. आपण परत कार्यक्रमाकडे बोलूया. यानंतर आपण सादर करतो आहे या रंगमंचावर श्रावणच्या निमित्ताने श्रावण सरी. आणि या श्रावण सरीच्या या मोसममध्ये या श्रावण सरीच्या या ऋतूमध्ये आपण या सगळ्या श्रावण सुंदरींना इथे बघणार आहोत. मी आमंत्रित करतो या रंगमंचावर श्रावण सौंदरींना पल्लवी मेश्राम, बिंदू सुरेंद्रे, रुपाली चालखुरे, सुगदानंदा, स्मिता तित्रे, सुवर्णलता, देवांशी चंदागडे या सगळ्यांना एकदम जोरदार टाळ्यांच्या गजराने स्वागत करा. आपण या फॅशन शोच्या सेकंड राऊंड कडे जातोय ज्या राऊंडचं नाव आहे श्रावण सौंदर्यवती.
मारो जीवड़ करो हिचकावे ओ घबरावे मन में भावे मारो पगलो भावे मन भावे चमक चमक बाजे पायल बाजे बाई सकेले चमक चमक फुगर आवाज आओ साधु मरड़ी खिलवाने आओ साधु मरड़ी खिलवाने जनक प्रीत की सर पे ओढ़ कर घूमर घूमर घूमे हाँ घूमर घूमर घूमे ओ ललक रीत सब जग की छोड़ कर
थँक्यू सो मच. माझा बॅच नंबर 3 आहे. मध्ये जरा मध्ये यायचं आणि नंतर इंट्रोडक्शन द्यायचं. वॉक करत यायचं आहे. नमस्कार, माझं नाव रुपाली चालखोरे. मी एक सामान्य महिला आहे. आज हा स्टेज मला मिळाला याचा मला खूप आनंद आहे आणि माझ्यासारख्या अशा विविध महिलांनी असा स्टेजचा किंवा अशा याचा पुरेपूर वापर करावा असं मला वाटते. थँक्यू. थँक्यू मॅम, थँक्यू सो मच. नेक्स्ट कंटेस्टंट प्लीज. नमस्ते, माझं नाव स्मिता संजय तित्रे. मी हाऊसवाईफ आहे आणि थँक्स टू मॅडम की त्यांनी आम्हाला स्टेज अवेलेबल करून दिलं. धन्यवाद. नेक्स्ट कंटेस्टंट. नमस्कार प्रेक्षक हो, माझं नाव सुवर्णलता चात्रेश्वर आहे. मी एक बिझनेसवुमन आहे. माझं एक छोटंसं कॅफे मी तुकुममध्ये चालवते. सर्वप्रथम मी इथे नेत्रा इडगुलवार मॅडमला मी धन्यवाद देते, ज्यांनी मला इथे या मंचावर संधी दिलेली आहे बोलण्याची. आणि इथे उपस्थित असलेल्या समस्त महिला जणांना मी श्रावण मासाच्या शुभेच्छा देते. धन्यवाद. थँक्यू. हेलो एवरीवन, माय नेम इज़ सुगना नंदा. मैं बल्लाशाह में रहती हूँ. मैं एज ए ब्रांच मैनेजर हूँ क्रेडिट सोसाइटी. Hello everyone, my name is Bindu Churendra. I am a housewife. My hobby is singing and dancing. Thank you. This is Pavni Mishra and I am electrical engineer and thank you for this opportunity. Thank you. Hello everyone, my name is Devanshi Ratash Chandrakade. My hobby is modeling and I live in Chandrapur. Thank you. वगैरे चालू म्हणून असं स्वप्न होतं सगळ्यांचं. होतं की नाही? प्रामाणिक सांगा. काही 1-2 लोक सोडले तर बाकी सगळ्यांना असं वाटत होतं की कधी आम्ही रॅम्पवर चालू. खूप मोठं असतं हे. म्हणजे स्त्री ही कुठलीही असो, कुणाची मुलगी असो, कुणाची सून असो, कुणाची सासू असो, कुठल्याही मोठ्या शहरात राहत असो, छोट्या शहरात राहत असो, छोट्या घरात राहत असो, बिल्डिंगमध्ये राहत असो, झोपडीत राहत असो, प्रत्येक स्त्री ही सुंदरच असते आणि प्रत्येक स्त्रीचा त्या सुंदरतेवर तेवढाच हक्क असतो प्रत्येकाचा. मग ती प्रत्येक स्त्री कुठेही असो, ती प्रत्येक सुंदरच असते आणि त्या प्रत्येक स्त्रीच्या सुंदरतेला प्रमोट करण्याचं काम, त्यांना सादर करण्याचं काम हे अतिशय महत्त्वाचं असतं. मला असं वाटतं की सगळ्या तुम्ही हाऊसवाईफ आहात. सगळ्या? हां, म्हणजे लग्न झालं ना सगळ्यांचं? अच्छा, मॅरिड सगळे? अच्छा, तुम्ही दोघी सोडल्या तर दोघी तुम्ही अनमॅरिड आहात, बरोबर. पण ह्या सगळ्या लोक तुम्ही मॅरिड आहात, सगळ्या आई आहात, सगळ्या आई आहात. मूल आणि चूल सांभाळून कॉर्पोरेट लाईफमध्ये येणं हे अतिशय महत्त्वाचं असतं आणि ते या सगळ्यांनी केलेलं आहे. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. मला एक म्हणायचं आहे की रिझल्ट काही लागो, परीक्षक काही रिझल्ट देतील, पण माझ्या मते तुम्ही सगळ्या विनर आहात. एकदा जोरदार टाळ्या तुम्ही तुमच्यासाठी वाजवल्या पाहिजे. इट्स ऑल विनर. आणि सगळ्यात महत्त्वाचं हे असतं की सुरुवात ते अतिशय महत्त्वाचं असतं. या सगळ्यांसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे एकदा. आणि सगळ्यात महत्त्वाचं, तुम्ही मॅडमला थँक्यू म्हटलं, पण जिने तुम्हाला शिकवलं वॉक करण्यासाठी, या कार्यक्रमाची कोरिओग्राफर, या सगळ्याची कोरिओग्राफर, मी विनंती करतो सेजलला, एकदा सेजलचा वॉक बघितल्याशिवाय आपण नितीन कोटमी जायला नको. प्लीज वेलकम या सगळ्या टीमची कोरिओग्राफर. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. सेजल, थोडं म्युझिक देशील? एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. सो कंटेस्टेंट, आपकी तालियां बजती रहनी चाहिए. फील इन वो. Feel the glamour and then kiss me here, touch me there, take it
organizers, Netra Lingulwana. Big hands to continue. अगे चंपे, काल काल आलीस गिरवाले. का सांगू की या पावसानं हागी लागली म्हणून नाही आलो का? अगे पुष्पे, खरं आणलीस का ग? दे ना थोडस खायला. का हो हा पाऊस? या पावसा पायी का चड्डेच नाही वाढत, नवरा कमी बोलते. काय असे म्हणता व? या पावसा पायीच आपल्याला रोजी भेटते. बरोबर बोलतेस व. या पावसावरच तर आपल्या शेतकरी लोकांचं जीवन आहे. मला तर मस्त आवडते पाऊस. पाऊस लागला का नाचुशा लागते. झालं
तुम्ही भारी जणू सरावी खास नकरेवाली कुठे निघाली लाल साडी लाल गुलाबी पागल करते तुझे मोरनीशी चाल गुलाबी साडी आणि लाली लाल दिसते मी भारी ताजा फुलो माझा गुलाबी साडी आणि लाली लाल दिसते मी भारी ताजा फुलो माझा बघ मौसम वाला हा फिलिंग वाला बघ मौसम वाला हा फिलिंग वाला माझ्या वेळेला गुलाब राहून ग तुला पावसात भिजताना पाहून ग मी आलो या छत्री घेऊन ग तुला पावसात भिजताना पाहून ग मी आलो या छत्री घेऊन ग काहो करता हवं तुम्ही रवणं सोडून लागा कामाले क्या बात है क्या बात है क्या बात है क्या बात करत नव्हत्या आणि सगळ्या नाचून राहिल्या तुम्ही एकाली रोजी भेटणार नाही 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 हा रोजी पाहिजे दिली क्या बात आहे यार एक वर जोरदार झाल्या मी त्या मॅडमला गमतीत म्हणलं होतं फाडून टाका त्यांनी अक्षरशः आग लावून टाकली स्टेजवर क्या बात आहे क्या बात आहे या सगळेजण समोर या आजा आजा मॅडम आजा आजा कोई किंमत नाही होती क्या बात आहे म्हणजे सिंपल सिटीमध्ये साधेपणामध्ये सौंदर्य दाखवणे हे मी आज खऱ्या अर्थाने शिकलो आहे तुमच्या सगळ्यांकडनं खूप खूप मोठं काम केलं तुम्ही आणि ते गुलाबी गाली एक वेळा मॅडम प्लीज 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 या कसं हा या अरे अरे एक वेळा हा गुलाबी गाली फक्त ट्रॅक मारते ना गुलाबी गाली काजळ लावले आले मी आज असं नका बघू येते मला लाज केला शृंगार आज घातला असाच दिसते मी भारी जणू सरावी खास नकरेवाली कुठे निघाली लाल साडी लाल गुलाबी पागल करते तुझे मोरनीशी चाल गुलाबी साडी आणि लाली लाल दिसते मी भारी ताजा फुलो माझा गुलाबी साडी आणि लाली लाल दिसते मी भारी ताजा फुलो माझा मॅम थँक्यू आमच्यासाठी इतका मोठा स्टेज उपलब्ध करून देता आम्ही एवढ्या लांबून फक्त तुमची ऑर्गनाईज केल्यामुळे येते थँक्यू सो मच आम्हाला स्टेज दिल्याबद्दल
से अपनी उड़ ही जाऊं थँक्यू सो मच. ती किंवा तो कुठेतरी हरवला असतो बरं का, पण त्या प्रत्येक थेंबांसोबत त्याची आठवण आपल्या हृदयातून आपल्या डोळ्यापर्यंत येऊन थेंबानुसार तो बाहेर पडते. पाऊस असाच असतो, कुठेतरी दूर गेलेली ती, कुठेतरी दूर गेलेला तो पावसांच्या सरीसोबत येतोय, मनात घट्ट असा दाटतोय, दाटून दाटून त्याचं द्रव्यात रूपांतर होते आणि मग तो पापण्याचा बांधावर येऊन ठोकतो आणि धडा 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 बरसत्यात सावण्यासारखा वाहत राहतो. तो पाऊस आहे. म्हणून असं मला वाटतं की तो पाऊस वागे तुझ्यासारखा, तूही आता परत येईना तुझ्यासारखा. तो पाऊस वागे तुझ्यासारखा, तोही आता परत येईना तुझ्यासारखा. हा पाऊस असाच असतो, कधी कधी सगळीकडे बरसतो आणि आपलंच घर कोरडं करून ठेवून जातो. हा पाऊस असाच असतो. आणि या पावसाच्या अशाच आठवणीमध्ये आपण इथं रमलो आहे. मजा आली, खूप चांगला झाला. छोटा कार्यक्रम होता, कमी लोक होते, पण आपलंसं करून घेणारा हा कार्यक्रम होता. जर तुम्हाला असं वाटत असेल की हा कार्यक्रम आपलासा करून घेणारा होता, तर एकदा या सगळ्यासाठी एकदा टाळ्या झाल्या पाहिजे राव. आणि खरंच म्हणजे मी संपूर्ण महाराष्ट्र फिरतो, पण चंद्रपूरसारखा रसिक कुठेच नाही. त्याला कळतं की समोरचा माणूस काय बोलतोय आणि समोरच्या माणसाचं बोलणं झेपण्याचं, झेपून घेण्याची ही ताकद या चंद्रपूरकर रसिकांमध्ये आहे. त्याच्यामुळे चंद्रपूरकरांची रसिकता खूप महत्त्वाची आहे. चंद्रपुरात आलं की आम्हालाही नवीन नवीन काहीतरी बोला वाटते, नाही तर तेच पानसट जोक, तेच पानसट शेर मारावं लागतं बाहेर ठिकाणी गेलं की. पण इथं काहीतरी वैचारिक बोलायला मिळतं, त्याबद्दल त्यामुळे चंद्रपूरला यायला आवडतं. आणि तुम्ही खूप सुंदर लोक आहात, खूप चांगले लोक आहात.
जाताना फक्त एवढंच मला वाटते की सच्चा है प्यार अपना तो इस जहां में क्या है दम. सच्चा है प्यार अपना तो इस जहां में क्या है दम, अरे गुलबदन के गुलिस्ते में फिर से मिलेंगे हम. सच्चा है प्यार अपना तो इस जहां में क्या है दम, अरे गुलबदन के गुलिस्ते में फिर से मिलेंगे हम. अब की बारी बिछड़ रहे तो कोई गम नहीं, अब की बारी बिछड़ रहे तो कोई गम नहीं, अगली बहार आई तो फिर मिलेंगे हम, अगली बहार आई तो फिर मिलेंगे हम. धन्यवाद. मी अमोल कडूकर आपल्या सगळ्यांची रजा घेतो. खूप खूप धन्यवाद. आपण आता बक्षीस समारंभाच्या कार्यक्रमाकडे वळतो आहोत. तत्पूर्वी मी आजच्या कार्यक्रमाच्या परीक्षका वराडे मॅडम यांना विनंती करतो की त्यांनी आजचं जे काही परीक्षण केलं या परीक्षणावर त्यांनी थोडंसं प्रकाश टाकावा आणि आजच्या या स्पर्धकांना थोडंसं मार्गदर्शन करावं. वराडे मॅडम. थँक्यू. त्यांचं अभिनंदन. आणि मला खूप आवडलं की इथे प्रत्येकच स्पर्धकाला तेव्हाच्या तेव्हा मोमेंटो दिला, त्याच्यामुळं त्याला असं काही वाटणारच नाही मी हारले की जिंकले म्हणून. कारण कसं कमी लोक जरी असले ना तरी शॉर्ट बट स्वीट सारखा आजचा कार्यक्रम झाला. कमी स्पर्धक होते पण कार्यक्रम खूप सुंदर झाला आणि स्पर्धकांनी खूप छान म्हणजे प्रदर्शन जे होतं ते अगदी उत्तम होतं. पण कसं ना तरीही म्हणजे जज म्हटलं की आम्हाला थोडंसं काहीतरी त्याच्यातही चांगलेपणा काय होता तो बघावाच लागतो आणि तो तुमच्यासमोर सांगावा पण लागतो. कारण कुणाला असं वाटायला नको की यांनी कुठेतरी बा माझ्यासोबत पार्सलिटी केली किंवा माझं जास्त चांगलं होतं. पण असं नको व्हायला म्हणून एक थोडंसं सांगत आहे की कसं सगळ्यांनीच खूप छान केलं पण त्याच्यातही थोडंसं होतं कमी जास्त. आणि कसं आपण जेव्हा स्टेजवरून बाजूला जातो तेव्हा ते आपल्याही लक्षात येतं की माझं कुठेतरी चुकलं होतं आहे की नाही. माझे एक्सप्रेशन बरोबर नव्हते, माझं काहीतरी म्हणजे ड्रेसमध्ये थोडासा प्रॉब्लेम होता आणि ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा आपल्या लक्षात येते तेव्हा आपण समजूनही जातो. आणि असं जर समजून घेतलं तर आम्हाला खूप चांगलं होईल. म्हणजे आम्ही जो निर्णय घेतला तो असं वाटायला नको की आमच्यासोबत म्हणजे काहीतरी कमी जास्त झालं जे म्हणतात ना 19-20 तसं. आणि समजून घ्या जे जिंकले त्यांचं तर आम्ही अभिनंदन करणारच आहे. पण ज्यांना असं वाटलं की आम्ही कुठेतरी मागे राहिलो त्यांनी आणखी प्रयत्न करा आणि पुढच्या वर्षी पुन्हा चांगला प्रयत्न करा. ठीक आहे. तर याच्यात पहिला क्रमांक जो आहे सोलोमधला पहिला क्रमांक ओके बरं. तर आपल्याला म्हणजे आयोजकांकडून सूचना आहे की थोड्या वेळानंतर कसं ना म्हणजे उत्सुकता कशी वाढवायची ती आमचे जे अँकर आहेत त्यांना खूपच छान जमतं. म्हणजे कसं ओढून धरायचं आणि प्रेक्षकांना असं वाटत राहील की आता कोणाचं नाव येणार तशासारखं. तर तुमच्यातलं जे होतं म्हणजे काय कमी जास्त झालं तर कोणाचा ड्रेस कोड खूप छान होता पण त्याचं प्रेझेंटेशनमध्ये थोडंसं कमी पडला, तो एक्सप्रेशनमध्ये कमी पडला, त्याच्यामुळं त्याचा नंबर कुठेतरी मागे पुढे झाला असं झालं. तर याच्यात कुठलंही असं वाटून घेऊ नका. आणि आम्ही ज्या पद्धतीने परीक्षण केलं तर तुम्ही तेही सगळ्यांनी ॲक्सेप्ट करावं असं आमची मनापासून इच्छा आहे. आणि सगळ्यांना खूप खूप हे जे आता काय होतं ग्रुप डान्स धम्माल करून टाकली. म्हणजे जे स्टँडिंग ओव्हिएशन आता आपण जे शब्द ऐकतो की नाही डान्स इंडिया डान्समध्ये बरोबर आहे. तर असा तो झक्कास म्हणजे खूपच जबरदस्त असा परफॉर्मन्स होता. म्हणजे पाहिल्यावर असं वाटलं की वाव क्या बात है, बहुत बढिया आहे ना, वाटलं ना असं सगळ्यांना. तर खूपच छान दोन्ही डान्स खूप छान झाले. दोघांचेही प्रयत्न अगदी जबरदस्त होते. म्हणजे तोडास तोड असे डान्स दोन्ही झाले. त्याच्यामुळं ग्रुप डान्समध्ये तर काही तिसरा होतच नाही. त्याच्यामुळे कुणीतरी पहिला आणि कोणीतरी दुसरा हे तर निश्चितच आहे. फक्त एक सोलोसाठी आहे त्याच्यातही सगळ्यांनी खूप छान केलं
आणि ज्यांचं म्हणजे जे विनर आहे त्यांचंही आता आपल्या इथे अनाऊन्स होणार आहे अगदी काही वेळ आता ना. खरं तर सगळ्यांनीच खूप छान परफॉर्मन्स केलेला आहे. आमचीच परीक्षा होती की काय असं मला वाटायला लागलेलं होतं. सगळ्यांचं खूप खूप अभिनंदन. तुम्ही इथे आलात. तुम्ही इथे येणं म्हणजेच तुमचं कौतुक करण्यासारखं आहे. आणि आम्हाला पण म्हणजे खूप कसोटी लागलेली. थोडंसं काही जणांचं म्हणजे झालेलं मागे पुढे, पण तुम्ही काही हार मानू नका. पुन्हा प्रयत्न करा. पुन्हा नेत्राताईच्या प्रोग्राममध्ये येत जा. नेत्राताई अशीच प्रोग्राम तुमच्यासाठी अरेंज करणार आहे. आणि तुमचं खूप खूप शुभेच्छा. खूप छान केलं. आता थोड्याच वेळात आम्ही रिझल्ट देतोय. सुद्धा आपण बक्षिसं देतो. या लकी ड्रॉसाठी मी मंचावर आमंत्रित करतोय नेत्रा इंगुलवार मॅडम आणि आमच्या या कार्यक्रमाचे आजचे परीक्षक दोन्ही पाटील मॅडम, पाटील सर, सुषमा नगराळे मॅडम, सेजल, या सगळ्यांना मी मंचावर आमंत्रित करतो. हां दे माझ्याकडे. थँक्यू. चलो जाऊन बस. चॉकलेट आणून देऊ मग आम्ही नंतर. अच्छा, तर ही पहिलं पारितोषिक जातंय कोणा जातं बाबा. हे बरोबर नाही. चला, हे बक्षीस जात आहे राखी रेड्डीवार मॅडमला. जोरदार टाळ्या. हे आमच्या घरी झालं. राखी रेड्डीवार मॅडम. हां दुसरं तोपर्यंत मॅडम वा छान पैठणी मिळालेली आहे. जोरदार. सगळं आमच्या घरीच. घ्या मॅडम. सुषमा नगराळे मॅडम. मला वाटतं तुम्ही कोणी चीट्स नाही टाकल्यात का? अच्छा, मग तुम्हाला बक्षीसच नाही भेटणार. सुषमा नगराळे मॅडम एकदा जोरदार टाळ्या. परत पैठणी. म्हणून चीट टाकायच्या आहे. पैठणी मिळून जाते. सुषमा नगराळे मॅडम. परत एकदा. यो या मस्ती म्हणून कुठे लपल्यात त्या? श्वेता मस्की आहे. याची 100 रुपीज एंट्री फीज होती. ज्यांनी ते भरलंय त्यांना ते मिळत आहे. श्वेता मॅडम आणखी पाहिजे का? 2 कळा मॅडम. हो पाटील सर उद्या पैठणी. अरे वा, आता टाइम आता इकडे लागलंय. खर्चताई. हां बिंदू कोण आहे? मला वाटतं कोणीतरी कंटेस्टंट होत आहे. या व्हेरी गुड. आत्ता कंटेस्टंटना मिळालं. अजून हां मॅडम परत एक काढा. हां बिंदू मॅडम घ्या बक्षीस घ्या तुमचं. मला माहीत असतं तर मी चिठ्ठी टाकली असते. उषा कोटकर तुमच्या याला सलाम आहे बाबा. लोक एकाने घाबरले. इकडे दुसरी पण. थँक्यू सो मच. थँक्यू. एक परत काहीच नव्हतं त्याच्यामध्ये. ब्लँक. हां सुखी आहे बाबा तू. गर्लफ्रेंड नाही तर. थँक्यू सो मच. आता आपण सरळ बक्षीस समारंभाकडे. सर्वप्रथम करता रॉयल इव्हेंट आणि शिव विज्युअल्स म्हणून हे यांचे LED बिझनेस आहे. अतिशय सुंदर LED प्रेझेंटेशन केली. आणि आमचे श्रीकांत भाऊ ज्यांच्याशिवाय आमचा कार्यक्रमच होत नाही. त्यांनी गाणी वाजवलं नाही तर कार्यक्रम होतच नाही. आमच्या श्रीकांत भाऊंचा आम्ही ते सन्मान करतोय. श्रीकांत भाऊ हे काही लोक असे आहेत की मेहनत करत असतात. श्रीकांत भाऊच्या नावाने आम्ही इथे काम करणाऱ्या सगळ्या टीमचा इथं सन्मान करतो. श्रीकांत भाऊ थँक्यू. खूप धन्यवाद. असंच आम्हाला सहकार्य करत राहा. थँक्यू. शिव विज्युअल्स अँड श्वेताला श्वेता
टाळ्याकरणी मधून झालं इकडे. यस, इथे श्वेता. श्वेता, तुमचे खूप खूप अभिनंदन की तुम्हाला हे पारितोषिक मिळालेलं आहे. त्याचबरोबर पाहुण्यांचे आभार. यानंतर सोलो डान्स थर्ड. एनी केस? कोण आहे तेजस? डान्स असतं नाही केला तिने? तेजस आता बघ. ₹2000 रोख पारितोषिक. नेत्रकमल बहुउद्देशीय संस्था एकल नृत्य स्पर्धेमध्ये तृतीय पारितोषिक जाते आहे तेजश्री. एनी गेस सेकंड? नाही. माझ्या डोळ्याला लावलाय चष्मा आणि जिनी बक्षीस नेलं तिचं नाव आहे सुषमा. सुषमाच्या सगळे पाहुणे सुषमा मॅडमला पारितोषिक देतील ₹2500 रोख. नेत्रकमल बहुउद्देशीय संस्था श्रावण उत्सव नृत्य स्पर्धेचे द्वितीय पारितोषिक विजेता सुषमा चित्रे मॅडम. क्या बात आहे. सुपर. ग्रुप डान्स ना, बरोबर. आता आपण वळतोय ग्रुप डान्स कडे. काय म्हटलं? पहिलं बक्षीस आपण कडू कर. आपलं तसंच असते. जिथे आपण अँकरिंग करायला जातो पहिलं बक्षीस आपण घेतो. हा ठीक आहे. पहिलं बक्षीस जाते अमोल कडूकर मॅडम. रोख पाकिट देता का? ठीक आहे. पहिलं बक्षीस आम्ही देऊ पण एक अट आहे. रिकामं मिळेल, चालेल का? हा, पाकिट रिकामं मिळेल. पहिलं पारितोषिक जात आहे नेत्रकमल बहुउद्देशीय संस्था चंद्रपूर श्रावण उत्सव 2024 एकल नृत्याचे पहिले पारितोषिकातील विजेता आहेत. त्यांनी गेस. अरे 2 बरसल्या. कोण बरसलं स्टार्टिंगला? कोण आहे समीक्षा? ठीक आहे. ते जोरात हसत होती डान्स करता. ते नाही का? बरं, येऊन जा. स्माईल नाही द्यायचं. एकदा जोरदार डान्स झाला पाहिजे. रुपये रोख 0 पैसे. एकही रुपयाला मी त्या रिकामं पाकिट देऊन आपला सन्मान करण्यात येत आहे. ₹4,000 रोख. अभिनंदन. कमीत कमी घरच्यांना तर तयार. ग्रुप डान्स सेकंड प्राइज कोणाला गेले सांगा? या पांढरेवाले येऊन जा. पांढरे व्हाईट अजो. ग्रुप क्या बात आहे. सेकंड पारितोषिक ₹8,500. खूप खूप अभिनंदन. क्या बात आहे. तुमच्या सगळ्यांचं खूप खूप अभिनंदन. एव्हरग्रीन ग्रुप तामोशी सारख्या भागातनं ते लोक येतात आणि पहिलं पारितोषिक घेऊन जातात. रुपये रोख 10,000. ₹1 हे पारितोषिक आहे. आणि हे आपण मी सगळ्या पाहुण्यांना विनंती करतो की त्यांनी हे पारितोषिक द्यावं सगळ्यांनी. Right.
पहिलं पारितोषिक मिळालेलं आहे. सामोर्शीवरून ते आपल्यापर्यंत आलेले आहेत. एकदा जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी झाल्या पाहिजे. आणि मला ॲक्च्युअल म्हणायचं आहे की ॲक्च्युली लोकनृत्य काय असतं, लोकनृत्याचा प्रकार त्यांनी ते दाखवला आहे खऱ्या अर्थानं, आणि इट्स अ डिझर्व करतात ते पहिल्या पारितोषिकासाठी. विनंती करतो की त्यांनी ते पारितोषिक द्यावं. आरती खंडाळे मॅडम यांना हे पारितोषिक द्यावं. आरती खंडाळे मॅडम प्लीज मंचावर या आणि आपलं पारितोषिक घेऊन जा. एक कॉन्सलेशन प्राईज आपण त्यांना देतोय. आरती खंडाळे मॅडम. झिरो 1 कंटेस्टंट नंबर 01 या लवकर 05 क्राऊन फ्लॅश आणि रोख रक्कम देऊन आपण त्यांचा सन्मान करतोय. यानंतर 05 मॅडम थांबा. यानंतर या ज्यांना बक्षिसं मिळालेलं आहे त्यांचा एक कॉमन फोटो होईल. तसं कुणीही जाऊ नये. कॉमन फोटोसाठी सगळ्यांनी थांबायचं आहे. ठीक आहे. त्यानंतर विनर आहे. एनी गेस विनर कंटेस्टंट नंबर नेत्रकमल बहुउद्देशीय संस्था चंद्रपूर श्रावण उत्सव 2024 फॅशन शो या कार्यक्रमाच्या विजेते आहेत नंबर 1 2 3 4 5 6 7 8 9 10 नंबर 2 नंबर 2 यांना 3500 रुपये रोख फ्लॅश आणि क्राऊन देऊन त्यांचा सन्मान करण्यात येईल. नजरों को चुराए कैसी ये हया तेरी जो तू पलकों को झुकाए रब जो पोशीदा है उसको निहारे तू और जो गर्विदा है उसको टाले तू तेरी झलक शर्फी श्रीवल्ली नैना मदक बर्फी Gonna
ఎప్పుడు పోజులు కొడతాడో మంచి మంచి మనసుందంటూ ఇప్పుడు నీతులు చెబుతాడు ఒకటే తాకండి దీపాలన్నీ ఆర్పేశాక దీపాలన్నీ ఆర్పేశాక అందరి బుద్ధి ఒక్కరి నువ్వు అమ్మి అమ్మి అంటాంటే నీ పెళ్ళాలైపోయినట్టుంది రా సామి నా సామి ఇది సామి సామి అంటాంటే నా పెళ్ళి సొట్టంగుంది రా సామి నా సామి నీ ఎనకే ఎనకెంతంటే నీ ఎనకే ఎనకెంతంటే ఎక్కడ కూడి ఎరిగినట్టుంది రా సామి నీ పక్కన కూసుంటే పరమేశ్వరుని తగ్గినట్టుంది రా సామి నువ్వు ఎల్లదారి సుత్తంటే ఎరయ్యటినట్టుంది రా సామి నా సామి నా సామి రా సామి బంగారు సామి విశాల సామి రోషల సామి నా సామి రా సామి బంగారు సామి విశాల సామి రోషల సామి పిక్కన పైదాకా పంచను ఎత్తి కడితే పిక్కన పైదాకా పంచను ఎత్తి కడితే నా పంచాకరణ కొడు సామే కారాకి నువ్వు కసకసన ఉంటుంటే నా ఒళ్ళు ఎరగ పండును సామే ఈ అరుపులు కేకలు వింటా ఉంటే ఈ అరుపులు కేకలు వింటా ఉంటే ప్రమాణి కుల సామే రూపాలు మీద పాలేసుకుంటే పోనా పేర సామే రెండు గుండెలు ఇంటి గుండెలు సుట్టిత పాల గుండెల కమ్మోకి పోతా సామే నా సామే నా సామే రా సామే బంగారు సామే విశాల సామే రోషల సామే నా సామే రా సామే బంగారు సామే విశాల సామే రోషల సామే కొత్త చీర కట్టుకుంటే ఎంత ఉందో చెప్పకుంటే కొత్త చీర కట్టుకుంటే ఎంత ఉందో చెప్పకుంటే కొన్నైన సున్నా మన సామే కప్పులోన పూలు పెడితే కుప్పులను పీల్చుకుంటే పూల గుండె రాని పడ్డ సామే నా కుంగే జారేటప్పుడు నువ్వు నా కుంగే జారేటప్పుడు నువ్వే సొట్టకుంటే సామే మా కుంటే గాలి నన్నే చూసి చాడే పెడతా సామే నా అందం సత్తాని దమ్ముకుంటే ఆడపుట్టుకే పీడైపోతా సామే నా సామే నా సామే రా సామే బంగారు సామే విశాల సామే రోషల సామే నా సామే రా సామే బంగారు సామే విశాల సామే రోషల సామే क्या बात है, क्या बात है.